सोलापूरच्या टेंभुर्णीतील बोगस नोटांच्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। टेंभुर्णीतील एका घरातून 64,30,000ची रोकड, 5 लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय आणि यामध्ये प्रिंटर, वेगवेगळी कागदपत्र, शाई मशीनचाही समावेश आहे। अहिल्यानगरच्या राहुरी पोलिसांनी 1 लाख रुपयांच्या मोबदल्यात बनावट 2 लाखांच्या नोटा देणाऱ्या तिघांना अटक केली होती। त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे राहुरी आणि टेंभुर्णी पोलिसांनी सोलापुरात संयुक्त कारवाई केली आहे। साधारणतः 66 लाख रुपयाच्या बनावट नोटा, मग 500 रुपये डिनॉमिनेशन, 200 रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा, काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत। अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। हे जे 3 आरोपी आहेत ते एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातला राहणारा आहे, 2 कर्जतचे राहणारे आहेत। त्या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत।